अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, मामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये टेन्शन घ्यायचं नाही. आयुष्यामध्ये टेन्शन घ्यायचं नाही. आयुष्य हे बिनधास्त जगायचे. कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. आयुष्यामध्ये तुला कधीच काही पडणार नाही आणि फरक तर अजिबात पडून वाटून घ्यायचं नाही. कुणासाठी वाईट, कुणासाठी नाही. लोकांची विविध रूपे असतात रे. अरे बाळा, लोकांची विविध रूपे असतात. सगळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवलं की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात, ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात. म्हणून बाळा, कुणाशी काहीच संबंध ठेवू नका. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भक्तांनो, आजच्या नवीन आणि सुंदर अशा संदेशाला सुरुवात करण्याआधी मी माझ्या ब्रह्मांडाचरणी नतमस्तक होऊन आजच्या सादरीकरणाला सुरुवात करते. त्याआधी भक्तांनो, ज्या काही तुमच्या चांगल्या इच्छा असतील त्या इच्छा कमेंट करून नक्की मला कळवा. मी सुद्धा बाळूमामा चरणी हीच प्रार्थना करेल की बाळूमामा सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करावी. हीच मी माझ्या ब्रह्मांडाचरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना करते आणि आजच्या सुंदर अशा संदेशाला सुरुवात करते. आजच्या संदेशामध्ये मामा म्हणतात, माझ्या बाळा, शिवी श्राप दिल्याने काय होतं हे ऐकल्यानंतर तुम्ही आयुष्यामध्ये कधीच कुणाची शिवी ऐकणार नाही. याचा परिणाम काय होतो हेच आज मी तुला सांगणार आहे. म्हणून बाळा, हा संदेश तुला 12 मिनिटे ऐकायचा आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये कधी विचार केला आहे का? आयुष्यामध्ये कधी विचार केला आहे का? आपण रागात बोललेला एक शब्द किती खोल जखम करू शकतो. अरे बाळा, शब्द दिसत नाहीत, पण त्यांच्या ओरखड्यांनी मन रक्तबंबाळ होतं. आणि आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला राग पटकन येतो आणि त्या रागात आपण शिव्या देतो, शाप देतो. पण त्यांचं ओझं आपल्या आयुष्यावर किती जड बसतं हे आपल्या लक्षातच घेत नाही. शिव्या दिल्यानं समोरच्याचं नुकसान होतंच, पण सर्वात मोठं नुकसान होतं ते म्हणजे आपलं. ते आपल्या मनशांतीचं आणि सकारात्मक ऊर्जेचं, त्याचबरोबर दुसऱ्यांना शिव्या देणे, शाप देणे हे एक प्रकारचे वाईट कृत्यच आहे. अरे बाळा, वाईट कर्माचे फळ हे आपल्याला मिळतच असते रे. जर आपण कोणाला सतत शिव्या शाप देत असू तर आपल्याला देखील तसेच भोगावे लागते. म्हणून बाळा, शिवी श्राप देताना खूप विचार करून द्या. माझं मत आहे, कुणालाही शिवी श्राप देऊच नका. तर आज मी तुला याबद्दलच सांगणार आहे. शिवी आणि श्राप दिल्याने आयुष्यभर नेमके कोणते परिणाम भोगावे लागतात आणि हे टाळल्यास आपल्या जीवनात आपले जीवन हे किती सुंदर होऊ शकते. अरे बाळा, शब्दामध्ये ऊर्जा असते. ते म्हणतात ना, शब्दाला तलवारीपेक्षाही जास्त धार असते. शब्दाला तलवारीपेक्षाही जास्त धार असते. शब्दाने जितकी चांगली गोष्ट घडते तितकीच वाईट देखील घडत असते. शब्दाने एखाद्याच्या हृदयावर तलवारीसारखे वार होऊ शकतात आणि तलवारीचा वार बरा होऊ शकतो, पण शब्दाचा वार शक्यतो बरा होतच नाही. आपण जे बोलतो त्या प्रत्येक शब्दाला एक तरंग असतो. प्रेमळ शब्दांनी समोरच्याचं मन शांत होतं, तर कटू शब्दांनी समोरच्याच्या मनावर जखम होते. अरे बाळा, शिव्या ही एक नकारात्मक ऊर्जा घेऊन येते. ही ऊर्जा आपल्याकडून बाहेर पडते आणि वातावरणात दूषित करते. त्यामुळे आपल्या आपणास तणाव, राग, कलह वाढतो. मन अस्वस्थ होतं. शिव्या दिल्यानंतर लगेच थोडा राग कमी झाला असं वाटतं, पण काही वेळानं मन अपराधी वाटतं. आपण जे बोलले ते चुकीचं होतं असं जाणवतं. अशा वेळी आत्मा शांती हरवते. मनात पश्चाताप आणि अस्वस्थता निर्माण होते. हळूहळू हे मनावर ताण आणतं. मग मित्र मैत्रिणी, विचार करा, जर शिव्या श्राप दिल्याने आपले मन अस्वस्थ होत असेल, आपले मन शांत राहत नसेल, तर आपण
असे कर्म का करावे? बरं, नाते तुटतात. आताच्या काळामध्ये नाते जपणं म्हणजे खूपच कठीण होऊन बसलं आहे. अगदी साधा शब्द सुद्धा पुढच्या व्यक्तीला वाईट वाटतो. मग शिवीश्राप तर खूपच खोलवर शब्द झाले आहेत आणि कटू बोल त्यानंतर जखम करतात. एकदा विश्वास तुटला की तो पुन्हा जुळणं अवघड आहे. शिव्या देणाऱ्या व्यक्तींकडे लोक सावधपणाने वागू लागतात. त्यामुळे संवाद कमी होतो आणि नाते दुरावतात. शेवटी आपल्याच जवळचे लोक दूर जातात. जर आपल्या शिव्या देण्याने नाते तुटत असतील तर आपण शिव्या देणे योग्य आहे का? हे एकदा स्वतःला विचारा आणि ही सवय बंद करा. माझ्या बाळा, नकारात्मक विचार वाढतात. ज्या व्यक्तीला शिव्या द्यायची सवय लागते त्याच्या मनात नेहमी राग, सूड किंवा त्रासदायक विचार येतात. माझ्या बाळा, अशा विचारांनी सकारात्मकता कमी होते रे. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काळोखा बनतो. हळूहळू ती व्यक्ती नेहमी चिडचिडी होते. आनंदाचे क्षणही दुर्लक्षित होतात आणि अशी व्यक्ती मानसिक आजाराला बळी पडू शकते. त्यामुळे जर एखाद्याला घालून पाडून शिव्या देण्याची सवय असेल तर ती सवय लगेच बंद करा. अरे बाळा, आरोग्यावर परिणाम होतो. शिव्या देताना मनात आणि शरीरात ताण निर्माण होतो. हा ताण दीर्घकाळ टिकला तर रक्तदाब, हृदयविकार, निद्रानाश अशा समस्या उद्भवतात. सतत रागावणं शरीरातील धोकादायक वाढवतं, ज्यामुळे मन शांत राहत नाही. म्हणून म्हणतात, शांत माणूस हा दीर्घायुष्य असतो. शिव्या देणं हे आरोग्याला हळूहळू खालावतं, मनोबल कमी होतं. शिव्या देणारा व्यक्ती स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. यामुळे त्याचा आत्मबल आणि आत्मविश्वास कमी होतो. प्रत्येक छोट्या गोष्टींवर राग येतो आणि निर्णय चुकतात. अशा वेळी जीवनात धैर्य राहत नाही. मनाची ताकद कमी झाली की प्रगतीही थांबते. म्हणून बाळा, कर्माचे परिणाम आपण जे देतो तेच परत येतही. कर्म नियमाची सत्यता आहे. शिव्या, शाप, राग हे सर्व नकारात्मक कर्म तयार करतात. जसं आपण इतरांना दुखावतो तसं दुःख आपल्या जीवनात परत येतं. त्यामुळे शांतता आणि सुख कमी होतं. योग्य बोलणं हेच उत्तम कर्म आहे. प्रतिष्ठा कमी होते. सतत शिव्या देणाऱ्या व्यक्तींकडे लोक आदराने पाहत नाहीत. समाजात तिची प्रतिमा उद्ध्वस्त होते. कामाच्या ठिकाणीही असा माणूस अप्रिय ठरतो. लोक त्यांच्याशी बोलणं टाळतात. त्यामुळे व्यक्ती एकाकी आणि अप्रिय बनते. स्वतःचे व्यक्तिमत्व आकर्षक बनवण्यासाठी कधीही कोणाला शिव्या देऊ नका. अरे बाळा, अशा कारणांमुळे वातावरण दूषित होतं. घरात, कामावर आणि समाजात शिव्या दिल्या गेल्या की वातावरणात नकारात्मकता पसरते. मुलं, ज्येष्ठ कुटुंबातील सदस्य हे वेगळे त्या वातावरणाचा परिणाम घेतात. हळूहळू त्या घरात भांडणं, ताण आणि अस्वस्थता वाढते. जिथे कटू शब्द असतात तिथे शांती नसते. त्यामुळे वातावरणाचे चांगले तरंग संपतात. मुलांवर वाईट प्रभाव पडतात. मुलं जे पाहतात तेच शिकतात. घरात मोठे शिव्या देतात तर मुलांनीही ती सवय लागते. अशा भाषेमुळे त्यांच्या मनात राग आणि हिंसा वाढते. पुढे जाऊन ते समाजात अशिष्ट वागू लागतात. त्यामुळे चांगल्या संस्काराऐवजी चुकीचे संस्कार तयार होतात. आध्यात्मिक दृष्टिकोन कमी होतो. शिव्या देणं म्हणजे आपल्या आत्म्याच्या शांततेला त्रास देणं आहे. राग, ईर्ष्या, द्वेष हे गुण आध्यात्मिक उन्नतीस अडथळा ठरतात. जो माणूस शांत राहतो, संयम पाळतो, तोच आध्यात्मिक प्रगती करतो. शिव्या देणं म्हणजे स्वतःच्या ऊर्जेला खाली खेचणं. म्हणून संत नेहमी म्हणतात, शब्द हेच मंत्र असतात. माझ्या बाळा, संवादाची ताकद कमी होते. शिव्या वापरल्याने आपले शब्द लोक गंभीरतेने घेत नाहीत. आपला मुद्दा कितीही बरोबर असला तरी लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. संवादाचा दर्जा घसरतो. परिणामी मतभेद अधिक वाढतात. योग्य शब्द वापरले असते तर तोच संवाद समाधान देऊ शकला असता. अंतर्गत शांती हरवते. शिव्या देणं म्हणजे मनात जळजळ निर्माण करणं. सततच्या नकारात्मक शब्दामुळे मन बेचैन होतं. आपण स्वतःलाच दुखावतो. झोप लागत नाही. विचार शांत राहत नाही. त्यामुळे जीवनात आनंद हरवतो आणि आपण जीवनामध्ये कायमचे दुःखी बनतो. सामाजिक संबंध बिघडतात. अशा व्यक्तीला समाजात लोक टाळतात. कोणीही अशा रागीट
किंवा शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीशी मैत्री ठेवूच इच्छित नाही. त्यामुळे माणूस एकटा पडतो, सामाजिक आयुष्य विस्कळीत होतं, एकटेपणा आणि तणाव वाढतो, सकारात्मक ऊर्जा नष्ट होते. प्रत्येक माणसात नैसर्गिक तेज असतं. जेव्हा आपण प्रेम, संयम आणि शांततेने वागतो तेव्हा ते तेज वाढतं. पण शिव्या, राग आणि शापामुळे ही ऊर्जा संपते. मनात अंधार निर्माण होतो. जीवनात प्रगती, समाधान आणि आनंद कमी होतो. म्हणून म्हणतात, शब्द हे आशीर्वादासारखे वापरा, शापासारखे नाही. शब्द हे फुलांसारखेही असतात आणि विषारी बाणासारखेही असतात. आपल्या जिभेवरून निघालेला एक कठोर शब्द समोरच्याचं आयुष्य बदलू शकतो आणि कधीकधी आपलंही. म्हणूनच प्रत्येक वेळेस राग आला की थोडंसं शांत राहा, थांबा आणि मग बोला. कारण जिभेवर नियंत्रण ठेवणं म्हणजेच स्वतःवर विजय मिळवणं आहे. चला, आतापासून आपल्या शब्दांना शिव्यांचा नव्हे तर आशीर्वादाचा रंग देऊया. कारण चांगले शब्द बोलले की आयुष्य हे सुंदर होतं, मन शांत राहतं आणि नात्यामध्ये प्रेम वाढतं. म्हणूनच मामा आपल्याला नेहमी सांगतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये शब्द हे जपूनच वापरा. कारण बाळा, शब्द हा दवा आहे, शब्द हा दुवा आहे, शब्द हा माणुसकीने बनवलेला गोड मेवा आहे. म्हणून शब्द हे गोड वापरले तर जग सुद्धा जिंकता येतं आणि शब्द हे कडू वापरले तर आयुष्यातून उठल्यासारखं होतं. म्हणून वेळीच विचार करा. मामासोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. मामासोबत असताना का उगाच वाट बघावी, का उगाच काळजी करावी. मामासोबत असताना समोर जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे मामा, असेच माझ्या सोबत राहा, इतरांना माझ्याशी आणा. मित्रांनो, म्हणूनच बाळूमामा नेहमी आपल्या सोबत असतात, हे लक्षात ठेवा. मामा म्हणतात, अरे, तुमची जीवन नौका कितीही मोठ्या वादळात अडकलेली असू द्या, थोडा धीर धर. तुला काही अंतरावर श्री बाळूमामांच्या नामाचा एक किनारा दिसेल. फक्त एकदा अंतःकरणातून बाळूमामा हे नाम बोलून तर बघ. ज्यांचे कर्म चांगले आहेत तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसालाच जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्यांना अडचणीत आणतो त्यांच्या अडचणी आयुष्यात कधीच सुटत नाहीत आणि संपतही नाहीत. मामांवर नेहमी निसंकोचपणे विश्वास ठेवा आणि आपलं काम वाहत्या पाण्यासारखं करत राहा. तुम्ही वाहत्या पाण्यासारखं काम करत असताना त्या कामामध्ये जे काही वाईट काम, जे काही नकारात्मक काम आहे ते कचऱ्यासारखं निघून जाऊन एका किनाऱ्याला जाऊन बसतं. एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पाण्यात अंघोळ केल्यानंतर सगळी पापे धुतली जातात, तर तू त्या सर्व पापांचे काय करतेस? तेव्हा गंगेने उत्तर दिले की मी ती सर्व पापे समुद्रामध्ये नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा समुद्र म्हणाला, मी ती सर्व पापे घेऊन ढगात नेऊन टाकतो. तेव्हा ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा ढग म्हणाला, मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा खूप राग येतोय, त्या व्यक्तीबद्दल खूप तिरस्कार वाटतोय, तर फक्त स्वतः विचार करा की तुमच्या पडत्या काळामध्ये तो व्यक्ती तुमच्याशी कसा वागला होता. एवढा विचार करूनही तुम्हाला त्या व्यक्तीचा राग येत असेल तर त्या व्यक्तीला दूर ठेवा. मला वाटतं की तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण तुमची सुख दुःख वाटून घेण्यासाठी तुमच्याकडे खूप महत्वाची आणि चांगली माणसे तुम्हाला भगवंताने दिली आहेत. ज्यांच्या घरामध्ये एकत्र कुटुंब आहे तो एक पुण्यवान आत्मा आहे. त्यामुळे नेहमी मामांवर विश्वास ठेवा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा सावली ही सोडेल तुझी साथ. तेव्हा मामाच पकडतील तुझा हात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, बाळूमामांच्या सेवेमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. मामा म्हणतात, जो भक्त
अनन्य भावाने माझे स्मरण करतो, अनन्य भावाने माझी भक्ती करतो, तशा भक्ताच्या पाठीमागे सदैव मी सावलीसारखा उभा असतो आणि त्यांची प्रत्येक संकटातून मी रक्षा करतो. माझ्या बाळा, ब्रह्मांड तुझ्या सोबत आहे, मग तू घाबरतो कशाला? तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुझे कष्ट दूर करण्यासाठी ब्रह्मांड तुझ्या सोबत आहे आणि ब्रह्मांडाच्या आशीर्वादाचा हात तुझ्या डोक्यावर आहे. मित्रांनो, आजच्या सुंदर अशा संदेशातून एक कथा तुम्हाला सांगावीशी वाटते. एका मुलाने देवाला विचारले की देवा, प्रेम म्हणजे नक्की काय असतं रे? तेव्हा देव म्हणाला, माझ्या बाळा, बागेत जा आणि बागेतून एक सुंदर फूल मला आणून दे. तेव्हा ते मूल बागेत गेलं. बागेत गेल्यानंतर ते मूल फूल शोधत होतं आणि त्या मुलाला एक सुंदर असं फूल मिळालं, पण त्याला आणखीन त्यापेक्षाही खूपच सुंदर फूल हवं होतं. म्हणून तो मुलगा आणखीन दुसरी सुंदर फुले शोधत पुढे गेला, पण त्या मुलाला दुसरं त्यापेक्षाही सुंदर फूल मिळालंच नाही. मग तो मुलगा शेवटी पहिल्यांदा पाहिलेल्या फुलाजवळ आला आणि पाहतो तर काय, ते फूल तिथे नव्हतंच, ते फूल सुकून गेलं होतं. मग तो मुलगा देवाकडे गेला आणि देवाला म्हणाला, देवाला सर्व परिस्थिती सांगितली. तेव्हा देव म्हणाला, माझ्या बाळा, हेच तर खरं प्रेम असतं. जेव्हा ज्या वेळेस जी गोष्ट तुमच्याजवळ असते तेव्हा त्या गोष्टीची किंमत तुम्हाला कळत नाही, पण जेव्हा तीच गोष्ट तुमच्यापासून दूर निघून जाते तेव्हा तुम्ही त्या गोष्टीसाठी तरसत असता, स्वतःला पश्चाताप करून घेता. म्हणून माझ्या बाळा, वेळेचं भान ठेव, अहंकारात जगू नकोस. आयुष्यामध्ये कुठलीही संधी मिळाली तर ती संधी गमावू नका. मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा, त्यामध्ये तुम्हाला यश नक्कीच येईल. आणि मिळालेली संधी म्हणजे बाळूमामांनी दिलेली सर्वात मोठी संधी आहे. ती संधी तुम्हाला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जाईल, हा माझा विश्वास आहे. मित्रांनो, या छोट्याशा कथेतून तुम्हाला हेच सांगायचं आहे की जीवन हे अहंकारात, अंधारात जगू नका. लहान मोठ्यांचा आदर करा, त्यांच्या वयानुसार त्यांचा आदर करा. म्हणूनच मामा म्हणतात, जो देव रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना झोपेतही खाली पडू देत नाही, मग तोच देव माणसाला कसा काय सोडू शकेल? म्हणून देवावर अटळ विश्वास ठेवा आणि स्वतःवरही विश्वास ठेवा. मित्रांनो, देव होणे सोपे नाही. जर का माणसाच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर लोक देवाला सुद्धा वाळीत टाकतात. म्हणूनच मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुला हव्या असलेल्या सर्व गोष्टी मिळतील, परंतु तुला त्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. जर तू त्यासाठी कष्ट केलेस तर तुला त्याचे फळ निश्चित मिळेल. म्हणून फक्त तुमच्या कर्मावर लक्ष केंद्रित करा, बाकी सर्व काही मामांवर सोपवा. मामा म्हणतात, तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे हे मला माहीत आहे, परंतु माझ्या बाळा, माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझं माझ्यावर असलेल्या प्रेमाला मर्यादा नाही आणि माझं तुझ्यावर असलेल्या प्रेमाला मर्यादा नाही. हे प्रेमच आपल्या दोघांना बांधून ठेवते. म्हणून मी तुझ्या प्रत्येक संकटाच्या क्षणी तुझ्यासाठी धावून येतो. मामा म्हणतात, तू माझा परम भक्त आहेस, मग तू घाबरतोस कशाला? तुझी फक्त मामांवर श्रद्धा असायला हवी. मी तुला कधीच काहीच होऊ देणार नाही. तू एकटी झालीस तर मी तुझ्या सोबत असेन. या जगातील प्रत्येक व्यक्ती तुला सोडून गेली तर मी तुझ्या सोबतच आहे. मामा सांगतात, मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. त्यांच्यावर कोणतंही आणि कुठलंही संकट येऊ देत नाही. मग परिस्थिती कशीही असो, मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. जय बाळूमामा. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस, परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस, त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद
प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच पितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःच मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा
नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. मित्रांनो, मामा सांगतात, सेवा करायची असेल तर घड्याळात पाहू नका, प्रसाद खायचा असेल तर चव घेऊ नका, सत्संग ऐकायचा असेल तर जागा पाहू नका, विनंती करायची असेल तर स्वार्थ पाहू नका, समर्पण करायचे असेल तर खर्च किती झाला हे पाहू नका, दान करायचे असेल तर गरज पाहू नका. मामा सांगतात, माणूस हा स्वतःच्या कर्तृत्वानुसार चमकतो. म्हणूनच मामा सांगतात, माझ्या बाळा, जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा सावली ही सोडेल तुझी साथ. तेव्हा मामाच पकडतील तुझा हात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून मित्रांनो, जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालत राहाल तेव्हा सावलीही तुमची साथ धरून तुमच्या पाठीमागे चालत येईल. पण जेव्हा तुम्हीच अंधारामध्ये चालत राहाल तेव्हा सावलीही तुमची साथ सोडून निघून जाईल आणि अशा संकटाच्या वेळी मामाच तुमचा हात पकडतील. म्हणून मामा सांगतात, माझ्या बाळा, यश ही तुझी सावली आहे, म्हणून तिला पकडण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझ्या मार्गाने तू चालत राहा, ती आपोआप तुझ्या मागे येईल. मामा म्हणतात, माझ्या मुला, तुला यशस्वी जीवन जगायचे असेल तर जीवनात कुणाचेही मन दुखवू नकोस. याच्यापेक्षा पुण्याचे कर्म कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज नाही. मामा आपल्याला सांगतात, बाळा, मी आहे रे. बाळा, मी चराचरात व्यापून आहे. बाळा, मी ब्रह्मांड नायक आहे. मग तू घाबरतो कशाला? आता तुझ्या सर्व चिंता मला दे बरं, आणि तू चिंतामुक्त होऊन फक्त माझ्या नामस्मरणात तल्लीन होऊन राहा. देव तुमच्यावर सुख, समृद्धी, आनंद, शांती, संपत्ती याचा भरपूर विपुलतेच्या प्रमाणात वर्षाव करणार आहे. जर तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा माझा पाठी राखा असे टाईप करून हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, मामा सांगतात, तुम्ही कितीही सेवा करा परंतु तुम्हाला भोग हे भोगूनच संपवावे लागतात. मग तुम्ही म्हणाल की भोग हे तर भोगूनच संपवावे लागतात, तर मग सेवेचं महत्त्व काय, नामाचं महत्त्व काय? तर हा सर्वांच्या मनातील सर्वात मोठा आणि खरोखरचाच प्रश्न आहे. मित्रांनो, जर तुम्ही मामांची सेवा केली तर तुमचे जे काही भोग आहेत त्या भोगाची, त्या प्रारब्धाची तीव्रता कमी करण्याचं काम आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करतात आणि त्या संकटातून मार्ग दाखवण्याचं काम आपल्याला बाळूमामा करतात. त्यामुळे आलेल्या संकटाची तीव्रता आपल्याला कसल्याही प्रकारची जाणवत नाही. म्हणजेच आपल्यावर संकट आलं नाही अशा प्रकारची अनुभूती आपल्याला मामा देतात. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस, त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल.
कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच पितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटा आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. जर का तुम्ही बदल स्वीकारण्यास तयार असाल तर होय बाळू मामा,
मी तयार आहे, मला आशीर्वाद द्या असे टाईप करा. मित्रांनो, हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.